नमस्कार मित्रांनो, मी तुमचं ओमकार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन सीरीजमध्ये. तर ही सीरीज भांडूप ऑफिशियलकडून करण्यात सुरू येत आहे. तर आज या सीरीजचा पहिला पार्ट आहे आणि या पार्ट्समध्ये आपण असं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, की भांडूपमध्ये अनेक मंडळ आहेत. तर ह्या 11 दिवसांमध्ये आपण या भांडूपमधल्या प्रत्येक मंडळांना कव्हर करण्यात येत आहे. तर जेवढे होतील तेवढे आम्ही प्रयत्न करू कव्हर करण्याचा. तर आज आपण पहिल्यांदाच पहिल्या एपिसोडसाठी शिवगर्जना मित्रमंडळ मुंबईचा युवराज हे मंडळ प्रतापनगरमध्ये स्थापित आहे. तर आपण या मंडळाला आज भेट देण्यात आलो आहोत. तर आता आपण भेटूया मंडळाच्या कार्यकर्त्या आणि अध्यक्ष काकांना. तर अध्यक्ष काकांशी आपण भेटून घेऊया. हे आहेत सचिन शिर्के काका. तर त्यांच्याशी भेट घेऊया. नमस्कार, मी सचिन जगन्नाथ शिर्के, शिवगर्जना मित्रमंडळ मुंबईचा युवराज त्याचा एक छोटासा कार्यकर्ता बोललात तरी चालेल. आणि हे आमचे सगळे कार्यकर्ते आज काही कार्यकर्ते हे रात्रभर जागून कामं करतात आणि कामावर जातात. आज सुट्टी आहे, आज नाही आहेत, पण गणपती स्थापना करून काही झोपायला गेलेले आहेत आणि जे आहोत ते आम्ही आज त्या मंडपात आहोत. बघा आता तुम्ही आपल्या मंडळाचा इतिहास आणि परंपरेशी जोडलेला जो इतिहास असतो आपल्या मंडळाचा, तो सांगाल का थोडक्यात? परंपरेशी जोडलेला इतिहास म्हणजे आज जो ऍक्च्युली गणेशोत्सव ज्या कार्यासाठी ज्या मेन मोठं होता गणेशोत्सवचा, सगळे लोकांना एकत्र आणणं. आज जर ह्या सोसायटीत बघितलात, आता आमचा गणपती एका सोसायटीत बसतो शिवकृपा सहकार भवनमध्ये. सगळे रूम म्हणजे सगळे बंद आहेत. म्हणजे सगळे बहुतेकशे जी मुलं आहेत, बहुतेकशे जे कार्यकर्ते आहेत, जे आमच्या वयाचे जेवढे आहेत, तेवढे कोणी राहत नाही इथे. सगळे हे गणपतीसाठीच येतात. आणि आज जर तुम्ही इतर वेळी याल ना या सोसायटीत, तुम्हाला कोणी दिसणार नाही. पण आज गणेशोत्सव असल्यामुळे, म्हणजे गणेशोत्सव चालू होतो 2 महिने अगोदर. 2 महिन्यानंतर एक अशी सुरुवात होते ना, की न दिसणारी मुलं 50 एक मुलं कधी होतात हेच कळत नाही. आणि ज्यावेळी मिरवणूक जर बघाल गणेशोत्सवची आमच्या, तर मिरवणुकीची भांडूपकर पण वाट बघतात, की शिवगर्जना मित्रमंडळाची मिरवणूक कधी असेल आणि कशी असेल. आणि ह्या हिशोबाने म्हणजे जे आज चालू आहे, सगळ्यांची मनं जपणं, सगळ्या गोष्टी करणं, हे सगळं चालू आहे आणि त्या हिशोबाने बाप्पाची साथ आहे. बस. तर का आता आम्हाला सांगशाल का, की आपल्या मंडळाची इत्येक मंडळांपेक्षा म्हणजे असे वैशिष्ट्ये काय आहेत, की त्यांच्यापेक्षा आपण असं दुसरं काय करतो? आता इतर मंडळांची गोष्ट आपण कधी मंडळांना आम्ही जे जे काही मंडळ आहेत ना, हे सगळे मित्रमंडळीच आहेत आपले. हो. म्हणजे सगळ्यांबरोबर आपले संबंध छोटे आणि मग चांगलेच आहेत. आणि म्हणजे आज पण 1999 साली ते HIV बद्दलचे आपण आज आम्ही प्रचार केलेला. एड्स रोग अभियान हां. या अ, या एड्स रोग अभियानवरती आम्ही रॅलीज काढायचो. हो. त्याच्यावरती आम्ही आमचं संपूर्ण मंडळ त्या ह्याच्यामध्ये एवढं हे झालेलं ना, की आम्ही ज्यावेळी ते एड्सचं ज्यावेळी मोठ्या प्रमाणात भरपूर त्या अवेअरनेस जे होतं हो. एड्सचं, ते आमच्या इथून आमच्या मंडळाचा त्याच्यात सहभाग मोठा होता. एड्स रोग अभियान हे हे 25 ऍक्च्युली वर्षापूर्वी. कमीत कमी 25 वर्ष आम्ही त्याला राबवलं ते. आणि त्याच्यानंतर वारंवार प्रत्येक वर्षात म्हणजे 2-4 कॅम्प्स तर होतच असतात. काही गरजू मुलं असतात हं. किंवा त्यांना आपलं मंडळ दत्तक घ्यायचा पण प्रयत्न करतो. म्हणजे आज काही वर्गणी म्हणा या काही म्हणा, हो. आता आपल्या मंडळातले काही चांगले पोरं चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, हं. काही बाहेरगावी आहेत. तर काही गरजू मुलं असतात किंवा ज्यांना काही गरज असते, त्याच्यासाठी पण आपण सहकार्य करतो बऱ्यापैकी. अच्छा. तर मग आता तुम्ही सांगशाल का ह्यावर्षीची आपली मंडळाची थीम काय आहे? की आपण या थीमद्वारे आपण काय असं म्हणजे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो यावर्षी? यावर्षी ऍक्च्युली आपल्या मंडळाची थीम बोललं तर अशी आम्ही थीम घेऊन नाही चाललोय, पण ती आपोआप घडत गेली बोललात तरी चालेल. आता गेल्या वर्षी जर बघितलात तर रामाचा अवतार त्या हिशोबाने होतो. हो. यावर्षी कृष्णाचा अवतार म्हणजे असं बसता-बसता जस्ट चर्चा झाली, की काय करूया? तर आमचा ॲक्चुअली टोटल जे डेकोरेशनचा भाग आहे, हो. ते आपले मित्र सुदेश मुरुडकर, प्रतीक राजे हं. हे आणि आमचे अ, 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 आपल्या नगरातच राहणारे
राजू नांदोसकर म्हणून चांगले आर्टिस्ट आहेत. त्यांचं सहकार्य असतं आपल्याला प्रत्येक हो. गोष्टीला. आज जी पेंटिंग वगैरे बघायला भेटते, ती हा. त्यांचीच आहे. तर ते असं बसला काय करूया ठीक आहे, कृष्णाची थीम करूया. थीम करूया आणि मग ते आणि पहिलं आम्ही राजन झाडकडनं मूर्ती घ्यायचो मुंबईतून. हो. मग नंतर असं सगळ्या मंडळांनी बसून विचार केला की आपण भांडूपमध्ये जे आपले जे मूर्तिकार आहेत त्यांना पण आपण एक चान्स हा चान्स देऊया. नवीन मूर्तिकारांना तर पण chance देऊन जसं आपण मूर्त्या सगळ्या लहान असायच्या ना हो भांडूपला. हो मग त्याच्यानंतर ते राजनकडनं आम्ही आणायचो. मग त्याच्यानंतर मग इथे पण त्यांना आम्ही सांगितलं की असं असं आम्हाला मूर्ती पाहिजे. तेव्हापासून आपल्या भांडूपमधील मूर्तींचं पण उंची अशी थोडीफार भांडूपचे मूर्तिकार पण त्या म्हणजे आता योगायोग म्हणा काही म्हणा, पण ज्यावेळीपासून म्हणजे भांडूपमध्ये कोणी मूर्त्या देत नव्हता अगोदर. हो. मोठ्या मूर्त्या बनवत पण फार कमी कोणतरी क्वचित बनवायचे. क्वचित बनवायचे. पण नंतर आम्ही भांडूपमध्ये एक असाच एक प्रयत्न केला. हो चला बघूया. आणि भांडूपचा नवीन कलाकारच होता आणि सुरुवात झाली आणि एक आम्ही 2-4 वर्षांनी एक नवीन कुठलातरी कलाकार घडवतो आणि तो घडतो हा. चांगला. आणि जसं आपण गेल्या वर्षी बघितलं की हार्दिक दादा. हा पण नवीनच होता हो आणि तो बऱ्यापैकी घडला. हो आम्हाला म्हणजे एक चर्चा पण होता, अरे नवीन कलाकार आहे, काय करेल, कसं काय करेल. पण आम्ही आणि आपली संपूर्ण कार्यकर्ते, आपल्या पूर्ण कार्यकर्त्याची टीम हो ही त्याच्यामध्ये वारंवार चालू असतं. आमचा खास करून नाव घेऊन प्रतीक राजे म्हणून आहे हो आपला कार्यकर्ता. त्याचं तर म्हणजे दिवस रात्र त्याच्याकडे पूर्ण लक्ष असतं, की आज काय केलं. मूर्तिकाराकडे म्हणजे तो दिवसभर हा आज काय करतोय. मग त्याला काय चुकलं तर मग आम्हाला डिस्कस करणार, की अरे असं ते बरोबर नव्हतं, आपण ते समजूया. मग कसं होतं, की त्याला त्यांच्या मूर्तिकाराकडे जाऊन त्याचं एक अटॅचमेंट असतं. हो मग तो डायरेक्ट बोलू शकत नाही. हो. मग आम्हाला नाही तुम्ही जाऊन बोला. हा तुम्ही हे करा, हे आपल्याला असंच पाहिजे, असंच करायचं आणि तसं आम्ही घडवतात. पुढे जातो. तर मग जसं आपण बघितलं तर गेल्या वर्षी पण बघितली की खूप सुंदर मूर्ती बनलेली आणि ह्या वर्षीची पण देखील खूप मस्त मूर्ती बनली आहे. तर मग असं म्हणजे मूर्ती बनवण्यासाठी आपण मंडळाने स्केच दिलेला होता का? जसं की मूर्तिकाराला की आम्हाला अशी मूर्ती बनवून तर त्यांनी तशा प्रकारे Sketch म्हणजे घडवलेली? कसं होतं, की आम्ही ज्यावेळी बसतो ना, हो त्यावेळी अशी एक जस्ट चर्चा होती, की काय करूया? मग हे करूया, ते करूया, हे करूया. मग आम्ही मूर्तिकाराला पण बोलावून घेतो, हो की बघ आमच्या डोक्यात असं आहे. मग तुला कसं ते कर. हा तू काही गोष्टी आम्हाला त्या सुचव. मग आता कसं त्याच्यामध्ये बहुतेकशा काही गोष्टी आहेत ना, सुदेश मरुडकर आहेत, प्रतीक राजे आहेत. असे काही कलाकार आहेत त्यांना त्यातलं काही कळतं. हम्म. त्या गोष्टीमधलं. तर मग नको असं असं करूया, असं नाही तसं करूया. आणि आता मेन म्हणजे नवीन पिढी जी आहे ना, हो तुमच्यासारखी, त्यांना ह्याच्यामध्ये भरपूर कळतं. हा कारण की ते आज गणपती सुरू व्हायच्या अगोदर त्यांचं जे Instagram म्हणा, हा Facebook म्हणा याच्यावरती चालूच असतं. सर्चिंग आणि हे ते. मग आपली जी नवीन पिढी आहे, नवीन पोरं आहेत ते सांगतात, "नाही ना आपण काका असं करायचं, हे करूया." मग आम्ही त्याच्यावर विचार करून एक स्केच तयार होतो आणि तर मला तर आठवतंय की आपली जी तुम्ही जसं बोललात की राजन झाडकून आधी मूर्ती आणायचात. तर ती मला एक मूर्ती आठवते आपली जी त्रिशूळवर बसलेली होती आणि ती मुंबईमध्ये मी पहिल्यांदाच बघितलेली एवढी उंच मूर्ती आणि जी बाहेरून आलेली म्हणजे अशी मुंबई साइडून आलेली. तर त्यानंतर मग ती जे तुम्ही सुरू केलातच की जसं ते उंच मूर्त्या, तर त्यानंतर प्रत्येक जी मूर्ती बनत गेली ती अशी सुंदरच होती. तर राजन काकांच्या नंतर असं जसं तुम्ही बोललात की नवीन कलाकारांना संधी दिलात. तर जसं राजन काकांनंतर अजून असे कोणते जे कलाकार होते जे भांडूपमध्ये त्यांना संधी दिलात तुम्ही? राजन काका जुने राजन काका नंतर होऊ शकत नाही. राजन भाई जो आहे, भाईसारखा कोणच नाही. हो, भाई आहे. हो. म्हणजे आम्ही ज्यावेळी लहान होतो ना, त्यावेळी असं होतं ना, की त्याच्याकडे जायचं आम्हाला हे नव्हतं. आपल्याकडे मराठा मित्रमंडळ आहे. हां. त्यांचे आणि आमचे संबंध खूप चांगले. मग ते मूर्ती पहिल्यापासून त्यांच्याकडून आणायचे. मग ते आपले संबंध चांगले असल्यामुळे आम्हाला घेऊन गेले. राजन भाईंबरोबर ओळख झाली आणि म्हणजे असं काही गोष्टी आहेत, की ते काही नवीन मंडळ घेतच नाहीत. पण काय आमचं हे चांगलं होतं. आम्हाला आमच्या रिलेशन झाले, चांगलं झालं. आम्ही नवीन-नवीन मूर्त्या चांगल्या-चांगल्या काही-काही वेगवेगळ्या घेऊन यायचो. पण त्याच्यानंतर कसं एवढं लांबून आणणं, प्रवास, मग तो सगळा नंतर तेच बोलले ना, की आपण नाही मग सगळ्यांनी विचार केला, अरे इकडल्या त्या मूर्ती आम्हाला बनवायच्या होत्या, पण तिकडून आणणं आणि पॉसिबल नाही पहिल्यांदा. नंतर राजनभाईंना सोडायचं कारण म्हणजे आम्हाला राजनभाईंनी उभ्या मूर्त्या बंद केलेल्या.
बनवायच्या आणि आम्हाला असंच की नाही उभी मूर्ती पाहिजे. तर त्यामुळे आपण एक प्रयत्न करूया, चला आपल्या इकडच्या नवीन मूर्तिकारांना आपण प्राधान्य देऊ. तर त्यानंतर जे ते सगळं झालं. त्यानंतर जी तुम्ही भांडूपमध्ये जी आपण अशोक केदारी चौकमधून जी मूर्ती आणलेली उभी होती आणि तिच्या इथून बेंबीमधून अशी नाळ निघालेली त्याच्यामध्ये हे ब्रह्मोत्सव ब्रह्मदेव बसलेले. तर ती एक मूर्ती तेव्हा लोकांना खूप आवडण्यात आलेली. तर ते मूर्तीचं काय म्हणजे असं ठरवलं गेलेलं की कशी हवी आहे मूर्ती वगैरे? तेच बोललो ना तुम्हाला, हे सगळे सगळे कलाकार आपलेच लहान मुलं आणि जे यंग स्टार असतात तुमच्यासारखे त्यांचंच सगळं, की नाही असं करायचं, असं करायचं आणि त्या गोष्टी घडत जातात. तर मग जसं पण तुम्ही खरंच आता पण विजय म्हात्रे जे आहे, विजय म्हात्रे, पप्पू म्हात्रे दोघं भावंड. हो. नाही म्हणजे खरंच छान मूर्ती म्हणजे त्यांच्या ज्या आमचे रिलेशन झाले ना, हं. त्यांनी पण असं की बाबा असं पाहिजे. पण त्याच्यामध्ये त्यांनी पण झोपून घेऊन तसं मूर्त्या दिल्या आम्हाला. होय. सुरुवात त्यांनीच केली आणि आमची. चांगली त्या मूर्त्या दिल्या. मूर्तीची सुरुवात त्यांनीच करून त्या मूर्त्या त्यांनी मी चांगल्या घडवल्या. म्हणजे आम्ही सांगितल्या त्या पद्धतीने घडवल्या. मग नंतर असं कसं झालं, की चला आता हार्दिक आला, नाही मी बनवतो. ठीक आहे चल तू बनव. असं. हो, अच्छा. तर मग त्यानंतर जसं तुम्ही आता बोलतात सारखं की तुम्ही नवीन पिढी तुम्हाला सांगत असते की आपण असं हे नवीन-नवीन ट्राय करणार. तर जी आपली पिढी आहे नवीन युवा पिढी, तर त्यांचा सहभाग कसा असतो आपल्या मंडळात? म्हणजे त्यांना तुम्ही अशी कामं वगैरे वाटून दिली आहेत का, की आता तू हे जे कामं कर म्हणजे त्यांचा सहभाग तर मोठा असतो. जशी उत्सुकता असते की आपलं मंडळामध्ये आपण लहानपणापासून आमचे पप्पा आहेत किंवा आमचे काका जातात. तर त्याच्यामध्ये ती लोकं येऊन बघतात की काका कसे काम करतायत. म्हणजे की आपले पप्पा कसे काम करतायत. मग ते बघून मग त्यांना ती आवड निर्माण होते. हां. मग त्याच्यामुळे मग ते बोलतात, "अहो चला, चला मला पण यायचंय पप्पा." असली म्हणजे नाईट मारायची आहे, हे मारायची आहे. पण ते आपले येऊन थोडा वेळ बघणार. मग त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की नाही आपण आवड पण निर्माण काहीतरी होते. आवड. हां. आवड आवड निर्माण. म्हणजे वाटून असं काय नाही. आमची तेच मुलं वर्गणी काढणार, डेकोरेशन पण तेच करणार, सगळी कामं तेच करतात. आवड आहे ना, ही सगळे मुलांमध्ये मिळून करतात असं. भरपूर आहे. म्हणजे ही लहान मुलं असं तुम्ही विचार नाही करत अशी ही जी लहान मुलं आहेत ना, हे पण आज काही पेंटिंग्स आहेत ना, ते मग पेंटिंग काढल्यावरती आतला कलर भरणे. हां. हे आज तुम्ही जर गेटवरची एक मूर्ती बनवली की बाबा कृष्णाचा स्केच काढलाय. हो. तो पण एक 9वीतली मुलगी आहे ती. स्केच काढलाय ती. अशी ही जी मुलं आहेत ना, ही लहान-लहान मुलं म्हणजे कुठला एक जस्ट ते मग त्याच्यात कलर भरणे वगैरे सगळी कामं मुलंच करतात. आणि मग तिथून मी तर म्हणेन की जर तुम्हाला आर्किटेक्ट वगैरे घडवायचं असेल ना, हां. त्या कुठल्या जी दुनियादारी कळते ना, ती मंडळातून कळते. आणि तसं म्हटलं तर आपल्या भांडूपमध्ये जेवढे आर्टिस्ट आहेत, की बाकी कुठेच नाही. हां. ते तर आहे. खूप चांगले म्हणजे चांगले कलाकार कलाकार आपल्या चांगले भांडूपमध्ये चांगले खूप कलाकार. आहे. खूप आहे. आता हा जो राजू दादा जो आमच्याकडे म्हणजे काही पेंटिंग्स वगैरे करायला येतो ना, हो. तो पण खूप चांगला कलाकार आहे. खूप चांगला म्हणजे साधा माणूस एकदम आणि कुठे शो नाही, काय नाही, काय नाही. म्हणजे तो आपण ओळखत पण नसू, की बाबा हा खूप चांगला कलाकार. तर मग जसं आपण भांडूपमध्ये गेली 5 ते 6 वर्ष आपण भांडूपमध्ये राजन काकांनंतर मूर्त्या बनवायला सुरू केल्या. तर 5 ह्या ते आता 6 नाही. नाही आज जास्तच वर्ष. 15 एक वर्ष आमचे 8-9 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून आम्ही भांडूपमधून मूर्त्या आणतोय. त्याच्या अगोदर राजन बेल्स. तर मग तुम्हाला म्हणजे आता जर समजा आता अशी आवड निर्माण होते. तर जसं आता मला बघायला गेलं तर एक तर आपण जी अशोक केदारी चौकमधून मूर्त्या आणायचो त्या आवडायच्या आणि आता ह्या ज्या आपल्या गेली 2 वर्ष मूर्त्या बनतायत त्या आवडतात. कसं तुमचं या कलाकारांबद्दल काय म्हणजे असं बोलणं आहे, की आता जसं ही मूर्ती हार्दिक दादांनी बनवली आहे. तर आता हार्दिक दादाला असं कंटिन्यू करायचं पुढचं काय फ्युचर प्लॅन्स आहे का म्हणता असं, की असं आता ॲक्चुअली असं बघायला गेलं ना, तर अजूनही आमच्या सगळ्या मुलांच्या अरे नाही यार राजनच. हां. राजन भाई म्हणजे ते त्याची ती एक इमोशन आहे. हां, ते एक वेगळंच आहे. मग त्याच्याबरोबर आमचं चांगलं आहे. आता असं कंटिन्यू करणं वगैरे हा विषय नाही. त्याची पण चांगली रिलेशन आहेत. चांगला पोरगा आहे, मेहनती पोरगा आहे. तर पुढे बघू आता कसं काय प्लॅनिंग होतं, काय होतं. हां. मुलांचे प्लॅनिंग्स कोण चांगला काय कसं काय तो आपल्याला काय वेगळं देतं. नवीन आर्टिस्ट घडवत नवीन आणि राहायचे. आम्हाला पण मंडळाला काहीतरी नवीन करायचं असतं. म्हणजे दरवर्षी काय हां. तर त्याच्यामुळे याचा तो
हार्दिक असं आहे 2-3 वर्ष अजून आम्हाला जर कंटिन्यू वाटलं तर आम्ही सगळं कंटिन्यूअस ठेवत जाणार. आतापर्यंत जे मंडळात जे आलेत ते कंटिन्यूअसच. त्याच्यामध्ये असं कोणाचा लांबवला नाही. आणि असं त्याच्या- कोण जरी आम्ही असं बंद केलं तरी त्यांचं येणं जाणं असतं. असतं. म्हणजे येऊन भेट देतात. आजही ते- पप्पू बरोबर वगैरे पप्पू विजू बरोबर चांगलं आहे आमचं, म्हणजे खूप चांगली रिलेशन आहे. आजही ते गणपती वेळी आम्ही पण त्यांच्या कारखान्यात जातो बिंदास, कधी काय गरज लागली तर जातो. असं म्हणजे कोणाकडे रिलेशन खराब नाही आहेत आमचं, चांगले रिलेशन आहे सगळ्यांबरोबर. आमच्यासोबत असं म्हणजे गेल्या काही वर्षातील एखादी अशी खास आठवण म्हणजे एक अशी चांगली मेमरी शेअर करू शकाल का? चांगली मेमरी, अशा भरपूर मेमरी आहेत रे. म्हणजे लहानपासून असं ज्यावेळी गणपतीचे 2 महिने सुरू होतात ना, हं. त्यावेळी आमच्या तेच मेमरी आहे. आम्ही आठवत असतो की अरे ह्यावेळी हे झालेलं ते झालेलं, म्हणजे काही अशा चांगली मेमरी म्हणजे दिलीप भाई अच्छा मेमरी बताओ उनको. इसमें 2 महीने पहले से हमारा अंकल सब के जन पास। मिलना चालू हो जाता है और साल भर इसका हाँ? इंतजार करते हैं हम लोग सब जन। अच्छा. इससे सब बच्चों का भी मिलन होता है, सांस्कृतिक प्रोग्राम होता है, पूरा ग्राउंड के सब जन मिलते हैं, नहीं तो कभी मिल नहीं पाते ऐसा। तो सब जन का मिलना होता है, मित्र परिवार सब जन आते हैं, सब जन से मिलते हैं, नई-नई बातें चलती है, नया-नया आइडियाज़ आता है सबको। इधर डेकोरेशन में सब जन साथ देते हैं, सब जन। तो कुछ ना कुछ अच्छा अनुभव होते ही रहता है इधर और नए-नए लोगों से रोज़ का मिलना होता है, जुड़ाव होता है, तो वो बहुत अच्छा लगता है ऐसा सबको और बच्चों में बहुत इसके प्रति एकदम ये उत्तेजना रहती है कि कब जावे, 2 अपनी 4 बज गया, 5 बज गया, इधर ही सो जाएँगे, घर पे जाना नहीं है किसी को भी बस। तो वो सब बहुत अच्छा माहौल है, तो 2-3 महीना तक ऐसा लगता है जैसे पिकनिक ही चल रही है ऐसा पूरा, तो बहुत बढ़िया वातावरण रहता है, तो इंतज़ार करते हैं, ऐसा लगता है फेस्टिवल आया है तो 2-3 महीने का, ऐसा लगता है अभी हम लोग को तो सबसे बड़ा त्योहार ही हमारे लिए यही रह गया है अभी। पहले नवरात्रि ये सब होता था, पण अभी गणेश उत्सव हमारे लिए नंबर 1 प्रोग्राम हो गया एकदम। तो इसमें सबसे अच्छा मिलना होता है, फैमिली मेंबर्स सब जन मिल जाते हैं इधर के सोसाइटी के, तो बहुत अच्छा। म्हणजे अंकल लोकांसाठी कधी- हा 10 दिवसाचा गणेशोत्सव आहे. आमच्यासाठी 1.5 महिन्याचा गणेशोत्सव आहे. कारण की आमची मूर्ती 1.5 महिना अगोदर येते. हं, माहिती आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा दीड महिन्याचाच गणेशोत्सव आहे. म्हणजे हे 3 महिने टोटल आम्ही ह्याच्यामध्ये गणेशोत्सवमध्ये असतो. बाप्पाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आज मग त्यामुळे तसे दीड महिना ही नाईट चालू असते. 1.5 महिना टोटल सगळी पोरं असतात. त्याच्यामध्ये मग सगळ्यात Free audio post production by alphonic.com. मी कशी सुरू केलं, आपण कसे होतो, काय सुरू केलं, काय केलं. म्हणजे कुठलीही वस्तू जरी रातोरात कमी पडली, तर कुठून आणायची. मग ते बल्ब चोरणे असू दे, ज्या लहान असताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आठवतात ना, पण त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या फक्त मंडळापुरते आणि ह्या फक्त मंडपात आहेत. मंडपातून ते कोणाच्या घरी गेलं नाही कुठली वस्तू. म्हणजे ह्या काही गोष्टी खूप आठवणीच्या आहेत आणि त्या गोष्टी लक्षात राहणार आहेत. तर आता तुम्ही फक्त असं थोडक्यात सांगशाल का की आपल्या मंडळाकडून म्हणजे येत्या पुढील वर्षात काही असे नवीन उपक्रम असे सामाजिक उपक्रम राबवले जातील का? तसं थोडक्यात सांगाल का? अभ्यासही करता येईल. आता ऍक्च्युली आमच्या डोक्यात आहे ना सध्या अभ्यासिका आहे की आपल्या मंडळातून अभ्यासिका एक सुरू करायची आणि त्याच्यामध्ये आमचं सगळ्यांचं डोकं चाललंय की काय होतं की म्हणजे किती चांगलं म्हणजे आज घरात किती चांगलं म्हणजे आता सगळे अप्पर मिडल क्लासच आहात सगळे आहोत. पण कसं असतं किती चांगलं वातावरण असू दे काही असू दे पण समजा तुमचा हायर एज्युकेशनसाठी मुलगा जात असेल किंवा मुलगी जात असेल तर किंवा कोणाचं घर लहान असेल आणि तर अभ्यास करायचा जो हे आहे ना म्हणजे आता ते क्लासेस आहेत सगळ्या गोष्टी मान्य आहेत. तर अभ्यास करायसाठी जी जागा पाहिजे शांतता शांतता. तर ती पाहिजे Library type. लायब्ररी ती जागा आता सगळ्या गोष्टी आम्ही आता ब्लड कॅम्प झाले आता 3 तारखेला आपल्याकडे आय चेकअप्स आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये मोतीबिंदाचं वगैरे आपण पण ऑपरेशन वगैरे पण फ्री ऑफ कॉस्ट करणार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे चालूच आहे आणि गणेशोत्सव ह्या सगळ्या चालू आहे. पण आता सगळ्यात म्हणजे आमच्या डोक्यातलं प्लॅनिंग आहे की अभ्यासिका उघडायची आणि त्याला फर्स्ट प्रिफरन्स आहे आम्हाला. नाही ह्याच्या व्यतिरिक्त आपण पहिले एड्सचं जेव्हा इथे मोठ्या प्रमाणात जेव्हा सुरू होतं महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये त्यावेळेला त्याच्या संदर्भात पण आपण एक मोठा कॅम्पेन केलं होतं. आमच्यासोबत त्रियोगी पांडे म्हणून आहेत त्यांचा फार मोठा त्याला हातभार आहे.
ते न्यूज चॅनलसाठी पण काम करतात. त्यांनी याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलं होतं आणि मंडळातर्फे त्याला चांगलं योगदान भेटलं होतं. ते आपण एड्सच्या जागरूकतेच्या संदर्भात पण एक कार्यक्रम घेतला होता. त्याचा रक्तदानाचा कार्यक्रम आपण घेतला होता. आणि तुम्ही जर बघाल तर गेली 30 दशक आपल्याकडे हा गणपतीचा कार्यक्रम आपण उत्सव साजरा करतो मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने. आता ह्याची सुरुवात जी आहे ती एका छोट्याशा 10 बाय 10च्या खोलीतनं झाली होती आणि त्याचं स्वरूप तुम्ही आता सगळेजण पाहत असाल. आणि जसं आता सचिन भाऊनी सांगितलं की 365 दिवस इथे तुम्ही आलात ना, तुम्हाला कोण दिसणार नाही, म्हणजे रस्त्यावर किंवा नाक्यावर कोणीही दिसणार नाही. पण हे जे जसं गणपती बाप्पाची चाहूल लागतं ना, आपोआप खेचले जातात. ते गणपती बाप्पाचं आकर्षण असं ना की ऑटोमॅटिक सगळे एखाद महिना पहिले येतातच. आणि तुम्ही जे पहिलेचे 11 महिने जे बघाल आणि हा 1-1.5 महिन्याचा जो कालावधी बघाल, तो खूप आनंदाने एकत्रितपणे सगळे येतात. आणि जो डेकोरेशनचा भाग असेल किंवा जे काही असेल, सगळे इथले स्थानिक कार्यकर्तेच करतात. म्हणजे इथले सभासद असतात तेच करतात. आणि असं नाही की फक्त इथलेच आहेत, बऱ्याचशा वेगवेगळ्या विभागातनं भांडुपच्या लोक येतात आणि जो एकदा इथला येतो तो इथल्या गणपती बाप्पाचाच होऊन जातो आणि इथला जुळलेला असतो. आणि वर्षानुवर्ष हे चालूच आहे. आणि प्रत्येक वर्षी एक कडून माणसं जुळत आहेत आमच्यासोबत. तर मग आता जसं आपण बघितलं की आगमनाच्या वेळेला मी गेल्या वर्षी पण आणि ह्या वर्षी पण बघितलं की आपल्या बाप्पाची मूर्ती या एवढीशा गल्लीतून येते. जसं की आपण ह्याला भांडूपचा परफेक्शनच मानू शकतो. जसं लालबाग साईडला काळा चौकीचा महागणपती आहे, तसं आपल्या इथे मुंबईच्या युवराज आहे. तर मग हे तुम्ही मेजरमेंट घेतली जाते का आधी, म्हणजे जसं मूर्ती बनवायच्या आधी मेजरमेंट दिली जाते का मूर्तीकाराला? आमची ट्रॉलीच अशी बनली आहे आपण की जी बोला ना. ट्रॉली जी आहे ना आपली, आम्ही त्या पद्धतीने त्या साईज प्रमाणेच बनवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं इंजिनिअरिंग वर्क बोलतात ना, त्या पद्धतीने आहे सगळं. म्हणजे की बाबा एवढ्या ह्याच्यात एवढी गल्ली आहे, एवढ्या ह्याच्यात हात बसले पाहिजे, प्रपोर्शन बसलं पाहिजे, एवढेच वरती हे बसलं पाहिजे. त्या प्रॉपर कुठे प्लॅनिंग आहे तशा गोष्टी होतात. कुठे काही चुकी नाही झाली पाहिजे या काही नाही घडलं पाहिजे. बस. तर मग अजूनपर्यंत कसं झालं नाही कधी आणि होणारही नाही. आणि त्याची आपल्याला साथ आहे चांगली. साथ आहे. हो. तर मग काका आता तुमच्या सर्वांशी मिळून असं खूप चांगलं वाटलं. खूप असे अनोखे मेमरीज वगैरे शेअर केलात किंवा जुन्या ज्या आठवणी होत्या त्या बाहेर काढलात. तर त्यासाठी धन्यवाद म्हणेल. आणि तुम्ही भांडूप ऑफिशियल या पेज, जर तुम्हाला भांडूप ऑफिशियल हे तुम्हाला माहिती आहे की काय आम्ही नवीन भांडूपमध्ये काय ना काहीतरी सुरू करायला बघतो. जसं की भांडूपमध्ये जे काही लपलेले कलाकार आहेत आम्ही त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द काय बोलशाल का? आपल्या भांडीचं नाव मोठं झालं आता पाहिजे या ऍक्च्युली हिशोबाने. भांडूप जसं की आता आम्ही गणेश म्हणजे गणपती सुरू व्हायच्या थोडं 3-4 हफ्ते आधी आम्ही सुरू केलेलं की जसं भांडूपमध्ये जे लपले म्हणजे छोटे कलाकार आहेत, जे असे एकदम असे मस्त मूर्त्या बनवू शकतात. जसं की आपला हार्दिक दादाचा आम्ही पहिला एपिसोड घेतला, तो अंडररेटेड होता. गेल्या वर्षी आपण त्याची मूर्ती बघितली, जी आपलीच होती, मुंबईचा युवराज. तर त्याच्यापासून त्याला हाईप भेटली आणि यावर्षी देखील त्यांनी खूप सुंदर मूर्त्या घडवल्या. तसं आम्ही अजून अनेक जे भांडूपमध्ये मूर्तिकार आहेत, आम्ही त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावर आणण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्याबद्दल 2 शब्द बोलशाल का? आता ऍक्च्युअल भांडूपमध्ये ना असे भरपूर चांगले कलाकार आहेत. प्रतापनगरला प्रफुल्ल म्हणून आहे. तो फक्त जे आर्ट्सचा तो हे स्टुडंट आहे आणि तो मातीच्या गणपतीवर मूर्त्या खूप सुंदर बनवतो. असे खूप चांगले कलाकार आहेत. जे त्या आता जसं सयाजीराव चोपडेकर आहेत. चोपडेकरांकडे तुम्ही जाल ना कधी, तर चोपडेकरांकडे हे छोटे कलाकार आहेत ना, ते कधी तुम्हाला मूर्त्या रंगवताना वगैरे दिसतील तुम्हाला. ते कधी असं फक्त जा असं तर भरपूरसे कलाकार ते छोटे कलाकार दिसतील. आणि जंजीरकर आहे, जंजीरकरांकडे वगैरे जुने आहेत ते का? त्यांच्याकडे असे चांगले कलाकार दिसतात तुम्हाला. आणि भांडूप कसं आहे, हे एक मिनी कोकण आपण जेव्हा हा. कोकणाचं प्रतिरूप तसे भांडूपचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर बरेचसे कलाकार आहेत. टीव्ही मध्ये ऍक्टर्स आहेत, गाण्यामध्ये आहेत, अँकर आहेत. आणि हे जसं मूर्तीचा जसं सचिन भाऊने सांगितलं, असे बरेचसे कलाकार आपल्या भांडूपमध्ये आहेत. ज्यांनी भांडूपचं नाव वर्षाच्या 12 महिने हे भांडूपमध्ये कार्यक्रम होतच असतात. ते तुला माहिती आहे. आणि तू जर चांगले कलाकार बघशील तर फक्त मूर्त्या वगैरेच नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले कलाकार आहेत. ते शोधलं तर आपण भरपूर आहेत. भांडूपमध्ये राजकीय पण कारकीर्द तुम्ही बघितलं तर आता सध्याचे जे इथे महाराष्ट्राच्या एका पक्षाचे जे मुख्य पद आहे ते एका भांडूपच्या सुपुत्राला भेटलेलं आहे.
बरीचशी मोठी मोठी पद आहे ती पण भांडूपच्या सुपुत्रांना भेटली आहे. बीएसटीचं पद आहे, बीएसटीची समिती असेल, परत बाजार समिती असेल, असे बरेचसे आपल्या भांडूपच्या म्हणजे कार्यकर्त्यांना नेत्यांना पदं भेटलेली आहेत. ज्यांनी आपलं भांडूपचं नाव मोठं केलेलं आहे. परत तुम्ही ह्याच्यामध्ये पण बघाल सिद्धिविनायकच्या नाचमध्ये पण त्याच्यामध्ये पण आहेत. त्याच्यामध्ये मोठं पद भेटलं. विविध क्षेत्रामध्ये आहेत मांडवकर आणि असे मोठे झाले पाहिजे. तुम्ही पण आज इथे दिसताय. काही वर्ष असं वाटेल की सेलिब्रिटी आले म्हणून आम्हालाही करावं लागेल. सांगू शकत नाही. तर काका थँक्यू तुम्हाला पण आणि सर्व कार्यकर्त्यांना पण की तुम्ही एवढा म्हणजे असा टाइम दिलात तर आमच्यासाठी हा 1 तास दिलात. तर थँक्यू बोलेन त्यासाठी. तर आणि आमच्यातर्फे पण तुम्ही एवढ्या आपुलकीने आणि एकदम आनंदाने आमच्या इथे आलात, त्यामुळे आमच्या शिवगर्जना मित्रमंडळ परिवारातर्फे तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. आणि आज तुम्हाला पूर्ण इतिहास आमच्या मंडळाचा माहिती आहे. म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा अगोदरच माहिती आहे. म्हणजे ही मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. म्हणजे आमचं मंडळ आज कुठे आहे आम्हाला कळतं तुमच्या माध्यमातून. गणपती बाप्पा मोरया! जय मूर्ती गजानन गुरुराजा